एखादी निवडणूक फक्त 2 मतांनी हरणे ही राजकीयदृष्ट्या एक मास्टर क्लास रणनीती असू शकते, असं मी तुम्हाला सांगितलं तर. वेलकम टू द डिबेट. आज आपण गोव्याच्या विशेषतः पणजीच्या राजकारणातील एका अत्यंत कुतूहल निर्माण करणाऱ्या शक्यतेवर चर्चा करत आहोत. हो, आणि पणजी महानगरपालिकेचे म्हणजेच CCPचे जे निकाल नुकतेच आले आहेत त्यावरून ही चर्चा खूपच रंजक ठरणार आहे. नक्कीच. राज्याचे मंत्री अतनासिओ मोन्सेरात यांच्या पॅनलने 30 पैकी तब्बल 27 जागा जिंकल्या आहेत. वरवर पाहता हा अगदी एकतर्फी विजय वाटतो. पण आजचा आपला मुख्य प्रश्न हा आहे की बाबुश मोन्सेरात यांच्या या निर्विवाद वर्चस्वाच्या पार्श्वभूमीवर उत्पल पर्रीकर यांचा कमी मतांच्या फरकाने झालेला पराभव हा खरोखरच त्यांच्या 2027च्या आगामी विधानसभा विजयाचा पाया बनू शकतो का? बरोबर. आणि इथेच आपण 2 वेगळ्या दृष्टिकोनांवर चर्चा करणार आहोत. हो, या चर्चेत माझी भूमिका अशी आहे की उत्पल पर्रीकर यांच्याकडे विजयाचा अत्यंत स्पष्ट आणि गणितीय मार्ग आहे, जो त्यांनी राखलेल्या 6,700 मतांच्या लोडेड स्प्रिंगवर आणि अतिशय कमी फरकाने गमावलेल्या वॉर्ड्सच्या विश्लेषणावर आधारित आहे. आणि मी याकडे एका वेगळ्या मार्गाने पाहते. आकडेवारीचा कागदोपत्री खेळ हा वास्तवातील राजकारणापेक्षा खूप वेगळा असतो. माझी भूमिका अशी आहे की उत्पल यांची ही निव्वळ गणितावर आधारित रणनीती प्रत्यक्षात खूप कमकुवत आहे. अच्छा, ते कसं काय? कारण बाबुश मोन्सेरात यांनी केवळ निवडणुका जिंकलेल्या नाहीत, तर त्यांनी तळागाळातील ज्याला आपण सोशिओलॉजिकल इंजिनिअरिंग म्हणतो ते करून उत्पल यांचा जो मूळ मतांचा पाया होता तोच मुळापासून उद्ध्वस्त केला आहे. बरं, आपण या गणितापासूनच सुरुवात करूया. राजकारणात विशेषतः फर्स्ट पास्ट द पोस्ट निवडणूक प्रणालीत जागांच्या संख्येपेक्षा मतांची टक्केवारी अधिक महत्त्वाची असते. हे कसं काम करतं ते बघा. या सिस्टममध्ये तुम्हाला 50%पेक्षा जास्त मतं मिळवण्याची गरज नसते. हो, तुम्हाला फक्त दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारापेक्षा 1 मत जास्त मिळवायचं असतं. अगदी बरोबर. 2022च्या विधानसभा निवडणुकीकडे पाहिलं तर बाबुश यांनी उत्पल यांचा अवघ्या 716 मतांनी पराभव केला होता. म्हणजे बाबुश यांना 6,787 तर उत्पल यांना 6,071 मतं मिळाली होती. आता नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत उत्पल यांच्या पॅनलला फक्त 3 जागा मिळाल्या असल्या तरी त्यांचा तो 6,700 मतांचा पाया अजूनही कायम आहे असं तुम्हाला म्हणायचंय. होय, तो कायम आहे. आणि सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे 10 वॉर्ड्समध्ये त्यांच्या उमेदवारांचा पराभव 100पेक्षा कमी मतांनी झाला आहे. त्यातल्या 4 वॉर्ड्समध्ये तर हे अंतर 50पेक्षाही कमी होतं. अवघ्या 15 दिवसांचा प्रचार आणि अचानक झालेल्या प्रभागांची पुनर्रचना, ज्याला आपण परिसीमन म्हणतो, या सगळ्या अडथळ्यांनंतरही त्यांनी जो लढा दिला तो एक कंपाऊंड इंटरेस्ट सारखा आहे. अच्छा. सुरुवातीला तो लहान वाटतो, पण 2027 पर्यंत हेच लहान अंतर भरून काढणं हाच त्यांच्या विजयाचा अचूक मार्ग असेल. हा युक्तिवाद ऐकायला खूप तर्कशुद्ध वाटतो, पण राजकारण हे फक्त एक्सेल शीटवरच्या आकड्यांवर चालत नाही. तुम्ही ज्या 6,700 मतांचा उल्लेख करत आहात तो एका विशिष्ट भावनेवर उभा होता. कोणत्या भावनेवर? उत्पल यांचे वडील दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबद्दलची सहानुभूती आणि त्यांचा वारसा. पण भावनांचे राजकारण फार काळ टिकत नाही. बाबुश मोन्सेरात यांनी गेल्या 4 वर्षांत प्रत्यक्ष जमिनीवर काय केले आहे याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. पण त्यांनी असं काय वेगळं केलंय? ज्या भाजप कार्यकर्त्यांनी 22मध्ये पर्रीकरांच्या प्रेमापोटी उत्पल यांना पाठिंबा दिला होता, बाबुश यांनी त्यांच्याशी थेट संपर्क प्रस्थापित केला आहे. त्यांच्या समस्या सोडवणे, रोजगार उपलब्ध करून देणे, यातून त्यांनी त्या जुन्या पायाला सुरुंग लावला आहे. त्यामुळे उत्पल यांचा तो जुना मतदारसंघ आता अस्तित्वात नाहीये. राजकारण हे जुन्या आठवणींवर नाही तर वर्तमानातील उपयुक्ततेवर चालते. मला तुमचा हा मुद्दा पटतोय की वर्तमानातील उपयुक्तता महत्त्वाची असते, पण मी तुम्हाला एक वेगळा दृष्टिकोन देऊ इच्छितो. तुम्ही ज्याला उद्ध्वस्त झालेला पाया म्हणत आहात तो प्रत्यक्षात अधिक घट्ट झालाय. वॉर्ड 17मधील स्थिती बघा. हो, तिथे काय झालं? तिथे उत्पल्ले यांच्या पॅनलचे जॅक अजित सुकीजा केवळ 2 मतांनी जिंकले. वॉर्ड 29मध्ये लिबेरेटा मेंडेस 31 मतांनी जिंकल्या. पण पणजीत एक वॉर्ड म्हणजे काय? काहीशे मतदारांचा एक गट. तिथे 31 मतं म्हणजे एका इमारतीमधली 2-3 कुटुंब. बरोबर आहे, पण 1 मिनिट. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने जो छुपा किंवा उघड पाठिंबा दिला आहे त्यामुळे विरोधी मतांचे ध्रुवीकरण अत्यंत अचूकपणे होत आहे. जेव्हा तुम्ही 10 वॉर्ड्समध्ये 100पेक्षा कमी मतांनी हरता तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की जनता तुमच्या पाठीशी आहे,
फक्त शेवटच्या क्षणी आवश्यक असलेली संसाधने आणि वेळ कमी पडला. पण हेच ते शेवटच्या क्षणी कमी पडणे आहे जे सत्तेच्या राजकारणात घातक ठरते. मला माफ करा, पण मी या 2 आणि 31 मतांच्या विजयाचे युक्तिवादाशी सहमत नाही. तुम्ही अत्यंत सोयीस्करपणे वॉर्ड 9 कडे दुर्लक्ष करत आहात. वॉर्ड 9 म्हणजे सुरेंद्र फुर्तादो यांचा वॉर्ड. हो, तिथे काय झाले? बाबूश यांचे उमेदवार कबीर पिंटो माखीजा यांनी सलग 7 वेळा निवडून आलेल्या सुरेंद्र फुर्तादोचा 115 मतांनी पराभव केला. सुरेंद्र फुर्तादो हे काय नवखे उमेदवार नव्हते, ते पणजीचे माजी महापौर आणि दिग्गज नेते होते. पण त्यांचा पराभव हा केवळ बाबूशांच्या लोकप्रियतेचा पुरावा कसा होऊ शकतो? त्यामागे इतरही कारणे असू शकतात ना? नक्कीच असू शकतात. पण इथे जायंट किलर ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा तुमचा सर्वात भक्कम आणि अनुभवी उमेदवार पडतो, तेव्हा तो फक्त 100 किंवा 150 मतांचा पराभव नसतो. तो एक प्रचंड मोठा एक मानसिक धक्का असतो. मानसिक धक्का म्हणता येईल. चा गड राखू शकत नसतील तर केवळ 2 मतांनी हरलो या समाधानावर विधानसभेची मोठी लढाई कशी जिंकता येईल? हा तळागाळातील संपर्क पूर्णपणे तुटल्याचा स्पष्ट संकेत आहे. तो संपर्क तुटलेला नाही तर तो खरं तर परिसीमनमुळे विस्कळीत झाला होता हे आपण समजून घेतलं पाहिजे. तुम्ही ज्या सुरेंद्र फुर्तादो यांच्या पराभवाचा उल्लेख केलात त्याच्यामागची खरी मेकॅनिझम काय होती? परिसीमन, बरोबर. हो, जेव्हा निवडणुका जाहीर होतात आणि अचानक वॉर्डची रचना बदलते तेव्हा त्याचा परिणाम काय होतो? परिसीमन म्हणजे फक्त नकाशावर नवीन रेषा ओढणे नाही. समजा तुम्ही एका वॉर्डमध्ये 10 वर्ष काम केलंय, तिथल्या लोकांशी तुमचे वैयक्तिक संबंध आहेत. अचानक तुमचा अर्धा वॉर्ड कापून दुसऱ्या वॉर्डला जोडला जातो. होय, हे नक्कीच आव्हानात्मक असते उमेदवारांसाठी. अगदी. यामुळे एका उमेदवाराने वर्षानुवर्षे जपलेला मतदारांचा गट एका रात्रीत विभागला जातो. आणि उत्पल यांच्या पॅनलला याला सामोरे जाण्यासाठी फक्त 15 दिवसांचा वेळ मिळाला. फुर्तादो यांच्या बाबतीत हेच घडले. वॉर्ड बदलल्यामुळे त्यांचा पारंपरिक मतदारांशी असलेला दुवा अचानक तुटला. तरीही या सर्व प्रशासकीय गुंतागुंतीला तोंड देत उत्पल यांनी काही नवीन चेहरे उभे केले. नवीन चेहरे म्हणजे तुम्ही वॉर्ड 21 बद्दल बोलत आहात? हो, वॉर्ड 21 मध्ये एका 28 वर्षीय नवख्या तरुण उमेदवाराने अत्यंत अल्प वेळेत उत्तम लढत दिली. हे काय दर्शवतं? हे दाखवून देतं की जर प्रशासकीय यंत्रणेने अचानक बदल केले नसते आणि पुरेसा वेळ मिळाला असता तर चित्र पूर्णपणे वेगळे असते. 2027च्या विधानसभेसाठी आता भरपूर वेळ आहे. पण वेळ सर्वांसाठीच सारखा असतो ना? हो, पण एकदा का उत्पल यांनी हा वेळ वापरून आपले विस्कळीत झालेले नेटवर्क पुन्हा जोडले की हा प्रशासकीय अडथळा शून्यावर येईल. हा, खरोखरच एक अत्यंत प्रभावी युक्तिवाद आहे. परिसीमनाचा फटका बसतो, हे मी मान्य करते. परंतु तुम्ही याचा विचार केला आहे का की नियम आणि प्रशासकीय बदल सर्वांसाठी समान असतात? बाबूश यांनाही याच परिसीमन आणि आरक्षणाच्या नियमांना सामोरे जावे लागले. हो, ते तर आहेच. पण एक मुरलेला राजकारणी बदलत्या परिस्थितीशी जुळवून कसा घेतो हे बाबूश यांनी दाखवून दिले. राजकीय विश्लेषकांनी अतिशय अचूक निरीक्षण नोंदवले आहे की परिसीमनाला किंवा वेळेला दोष देण्यापेक्षा उत्पल यांना स्वतःचं तळागाळातील नेटवर्क मजबूत करण्याची गरज होती. म्हणजे तुमच्या मते बाबूश यांनी ही प्रशासकीय अडचण स्वतःच्या फायद्यासाठी कशी वापरली? अगदी मायक्रो मॅनेजमेंटद्वारे. बाबूश केवळ त्यांच्या पारंपरिक मतदारांवर अवलंबून राहिले नाहीत. त्यांनी उत्पल यांच्या वैचारिक आणि सामाजिक मतदारांवर अतिशय पद्धतशीरपणे अतिक्रमण केले. या प्रक्रियेला कसे समजून घ्यायचे ते बघा. गेल्या वर्षी आझाद मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हणजे RSSच्या 100व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता. हो, मला आठवतंय. तिथे बाबूश गेले होते. हो, बाबूश यांनी तिथे हजेरी लावली. ऐतिहासिकदृष्ट्या बाबूश आणि संघ हे 2 विरुद्ध ध्रुव मानले जातात. पण जेव्हा तुमचा राजकीय प्रतिस्पर्धी तुमच्याच वैचारिक छावणीत येऊन बसतो, तेव्हा मतदारांच्या मनातील भिंती कोसळतात. ज्या भाजप आणि संघाच्या कट्टर समर्थकांना बाबूश यांचा पूर्वी विरोध होता, बाबूश त्यांच्यात मिसळत आहेत. पण वैचारिक निष्ठा इतक्या सहज बदलतात का? केवळ एका कार्यक्रमाला हजेरी लावल्याने जुने संघ स्वयंसेवक बाबूश यांच्या बाजूने उभे राहतील हे मानणं थोडं अतिशयोक्तीचं वाटत नाही का? हे केवळ एका कार्यक्रमापुरतं मर्यादित नाहीये. हे लोकांच्या दैनंदिन समस्यांशी निगडीत आहे. ज्या महिला पूर्वी पणजीत सुरक्षित वाटत नाही अशी तक्रार करत होत्या, त्या आता बाबूश यांच्या तंबूत आहेत आणि त्यांच्यासाठी प्रचार करत आहेत. जेव्हा तुम्ही सुरक्षेची हमी देता आणि थेट रोजगार उपलब्ध करून देता, तेव्हा वैचारिक निष्ठा सत्तेच्या आणि व्यावहारिकतेच्या गुरुत्वाकर्षणाभोवती फिरू लागतात.
व्यावहारिक राजकारण, बरोबर? वळवत आहे तेव्हा तुम्ही फक्त परिसीमनाला दोष देऊन 2027ची निवडणूक कशी जिंकू शकता? मी हे मान्य करतो की बाबुशांनी काही प्रमाणात वैचारिक अतिक्रमण केले आहे, पण आपण अँटी इन्कम्बन्सी म्हणजेच प्रस्थापित विरोधी लाटेची जी मेकॅनिझम आहे ती विसरत आहोत. तुम्ही म्हणालात की बाबुशांनी नोकऱ्या दिल्या, रस्ते केले, पण प्रोग्रेसिव्ह पणजीच्या नावाखाली स्मार्ट सिटीची जी कामे सुरू आहेत त्यामुळे पणजीकरांना गेल्या काही वर्षात धूळ, ट्रॅफिक आणि खोदलेल्या रस्त्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. हो, त्रासाबद्दल तर नक्कीच तक्रारी आहेत, पण त्याचा थेट फटका या निवडणुकीत तरी बाबुश यांना बसलेला दिसत नाहीये. आता बसला नाही, कारण महानगरपालिका निवडणुकीत मतदार स्थानिक उमेदवाराशी असलेल्या वैयक्तिक संबंधांवर मतदान करतात. पण विधानसभा निवडणुकीत चित्र मोठं असतं. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या निकालाला 2027चा ट्रेलर म्हटले आहे, पण तो एक राजकीय अतिशयोक्तीचा भाग असू शकतो. उत्पल यांच्या रणनीतीचा विचार करा. त्यांना बाबुश यांच्यासारखी पूर्ण 30 वॉर्ड्समध्ये प्रचंड ताकद उभी करण्याची गरज नाही. त्यांना फक्त त्या 10 वॉर्ड्सवर मायक्रो टार्गेटिंग करायचे आहे, जिथे त्यांच्या उमेदवारांचा पराभव 50 ते 100 मतांनी झाला आहे. म्हणजे तुम्ही म्हणत आहात की केवळ या छोट्या फरकावर ते विधानसभेचं गणित जुळवू शकतील? अगदी तसंच. समजा एका वॉर्डमध्ये फक्त 25 ते 50 मते फिरवली तर निकालाचे चित्र पूर्णपणे बदलते. उत्पल यांनी भाजपच्या अधिकृत यंत्रणेशिवाय एका अपक्ष नेत्याप्रमाणे प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देऊन 6700 मते टिकवून ठेवली आहेत. ही काही साधी गोष्ट नाही. उत्पल यांनी स्वतः अतिशय आशावादी दृष्टिकोन मांडला आहे की हा कमी फरकाने झालेला पराभव भविष्यासाठी एक भक्कम पाया देतो. तो आशावाद त्यांच्याकडे आहे. आणि बाबुशांनी संघाच्या कार्यक्रमाला जाणे हे तात्पुरते उपाय असू शकतात, पण अँटी इन्कम्बन्सीचा असंतोष जेव्हा एकत्र येतो तेव्हा ही छोटी छोटी गणिते एकत्र मिळवून एक मोठा धक्का देतात. तुमचा हा अँटी इन्कम्बन्सीचा आणि 25 मते फिरवण्याचा मुद्दा कागदावर खूप अचूक वाटतो. पण इथेच आपली खरी मतभिन्नता आहे. आकडेवारी आणि प्रत्यक्ष जमिनीवरची राजकीय भूक या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. एका राजकीय विश्लेषणाने बाबुशांच्याबद्दल अतिशय चपखल विधान केले आहे. त्यांना नेहमी जिंकायचे असते. अच्छा. 2022मधील विधानसभा निवडणुकीत जो अवघ्या 716 मतांचा फरक होता, तो उत्पल यांच्यासाठी जरी लोडेड स्प्रिंग वाटत असला तरी बाबुश यांच्यासाठी तो एक मोठा धोक्याचा इशारा होता, एक वेकअप कॉल होता. म्हणजे तुमच्या मते त्या 716 मतांच्या फरकाने बाबुशांना अधिक आक्रमक बनवले? 100% बाबुशांना जाणीव झाली की भाजपचे तिकीट असूनही मनोहर पर्रिकरांचे जुने कार्यकर्ते त्यांच्यासोबत नव्हते. त्यांनी या धोक्याकडे दुर्लक्ष केलं नाही. त्यांनी गेल्या 4 वर्षात पद्धतशीरपणे काम केले, प्रत्येक नाराज गटाची समजूत काढली. पण अँटी इन्कम्बन्सीचं काय? तुम्ही म्हणताय की स्मार्ट सिटीच्या कामांमुळे अँटी इन्कम्बन्सी आहे, पण मग 2021च्या CCP निवडणुकीत त्यांच्या पॅनलला 25 जागा मिळाल्या होत्या आणि यावेळी अँटी इन्कम्बन्सी असतानाही त्यांनी त्या 2 जागांनी वाढवून 27वर नेल्या. हे कसं शक्य झालं? कारण तिथे विरोधी मतांचे पूर्णपणे एकत्रीकरण झाले नव्हते. ते एक कारण असू शकते, पण मुख्य कारण हे आहे की त्यांनी पणजीच्या मानसिकतेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कॅसिनो किंवा स्मार्ट सिटीसारख्या गुंतागुंतीच्या मुद्द्यांवरही त्यांचे उमेदवार ठामपणे उभे राहिले आणि जिंकले. त्यामुळे 2027च्या निवडणुकीत उत्पल यांना केवळ आकडेमोडीची आणि जुन्या मतदारांच्या रागाची अपेक्षा करून चालणार नाही. म्हणजे बाबुश यांची तयारी जास्त भक्कम आहे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. बाबुश यांच्याकडे आता एक अत्यंत आक्रमक आणि सातत्याने अद्ययावत होणारी निवडणूक यंत्रणा आहे. उत्पल यांचा आशावाद चांगला आहे, पण बाबुश यांची राजकीय पूर्वतयारी ही उत्पल यांच्या गणितावर भारी पडत आहे. बरोबर. आपण आता चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. जर ह्या सर्व मुद्द्यांचे आपण विश्लेषण केले तर माझ्या मते 2027चं चित्र अत्यंत स्पष्ट आहे. उत्पल पर्रिकर यांच्याकडे बाबुश मोन्सेरात यांच्या विरोधात जिंकण्यासाठी जो संख्यात्मक पाया हवा असतो तो पूर्णपणे शाबूत आहे. पण तो पुरेसा आहे का, हा प्रश्न आहे. मला वाटतं तो पुरेसा आहे. वॉर्ड 17मधील 2 मतांचा फरक किंवा वॉर्ड 29 मधील 31 मतांचा फरक हे सिद्ध करतो की बाबुश यांची सत्ता अजिबात अभेद्य नाही. अवघ्या 15 दिवसांच्या प्रचारामुळे आणि अचानक झालेल्या प्रभाग परिसीमनामुळे जुळवाजुळव करण्यास वेळ न मिळणे हा एक तात्पुरता लॉजिस्टिक अडथळा होता. 28 वर्षीय नवख्या उमेदवारांनी दिलेली लढत आणि विरोधी पक्षांचा पाठिंबा यामुळे आगामी निवडणूक ही एका अचूक राजकीय गणिताची निवडणूक असेल.
उत्पल यांचा फोकस आता केवळ बाबूशांना विरोध करण्यावर नाही, तर त्या विशिष्ट वॉर्ड्समधल्या 50-100 मतांची स्विंग स्वतःकडे खेचण्यावर असेल, जो बाबूश यांच्यासाठी सर्वात मोठा धोका ठरेल. आणि या चर्चेतून माझ्या बाजूने जो निष्कर्ष निघतो तो हा आहे की राजकारण हे केवळ मॅथमॅटिक्स नाही, तर ते केमिस्ट्री आहे. बाबूश मॉन्सेरात यांनी 30 पैकी 27 जागांचा एकतर्फी विजय मिळवून हे सिद्ध केले आहे की त्यांची जमिनीवरील पकड अत्यंत घट्ट आहे. हो, ती पकड तर त्यांनी दाखवून दिली आहे. मला वाटतं 2022च्या त्या 71,000 मतांच्या फरकाला त्यांनी आपली कमजोरी न बनवता त्यातून धडा घेतला. रोजगार निर्मिती, संघाच्या लोकांशी जुळवून घेणे आणि महिला मतदारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, यातून त्यांनी उत्पल यांचा जुना वैचारिक आणि भावनिक पायाच स्वतःकडे वळवला आहे. दिग्गज नेत्यांना पराभूत करण्याची त्यांची ताकद पाहता 2027मध्ये उत्पल यांना केवळ आकडेमोडीची नाही, तर बाबूशांच्यासारख्याच भक्कम तळागाळातील राजकीय इंजिनिअरिंगची गरज भासेल, जी केवळ आशावादावर उभी राहत नाही. पण मला वाटतं आपण दोघे एका गोष्टीवर नक्कीच सहमत होऊ शकतो की 2027ची पणजी विधानसभा निवडणूक ही आजपर्यंतच्या सर्वांत चुरशीच्या निवडणुकांपैकी एक असणार आहे. हो, यात काहीच शंका नाही. उत्पल यांचा आपला जुना मतदार टिकवण्याचा आणि कमी फरकाच्या जागा जिंकण्याचा संघर्ष, आणि दुसरीकडे बाबूश यांचा तोच मतदार पूर्णपणे स्वतःकडे खेचण्यासाठी सुरू असलेला पद्धतशीर प्रयत्न, यावरच पुढील निकालाची दिशा अवलंबून असेल. अगदी बरोबर. आपण पाहिलं तर हा संघर्ष केवळ 2 नेत्यांमधला नाहीये. ही 2 पूर्णपणे भिन्न टाईमलाईन्सची लढाई आहे. एका बाजूला उत्पल परीकर आहेत, जे लोकसंख्येच्या गणितावर आणि मतदारांच्या ध्रुवीकरणावर आधारित स्लो बर्न रणनीतीवर अवलंबून आहेत, तर दुसऱ्या बाजूला बाबूश मॉन्सेरात आहेत, जे सत्तेच्या माध्यमातून अतिशय वेगाने आणि आक्रमकपणे सोशिओलॉजिकल इंजिनिअरिंग करत आहेत. आणि हाच तो कळीचा मुद्दा आहे. कमी मतांचे अंतर हा खरोखरच भविष्यातील विजयाचा मार्ग प्रशस्त करणारा लोडेड स्प्रिंग आहे, की तळागाळातील संपर्काच्या अभावाचे ते एक स्पष्ट लक्षण आहे. ही 2 भिन्न राजकीय मॉडेल्स 2027मध्ये एकमेकांशी भिडतील, तेव्हा मतदार कोणाच्या पारड्यात वजन टाकतील, याचा विचार आता तुम्हीच करा. उपलब्ध पुराव्यांच्या आणि आजच्या विश्लेषणाच्या आधारे तुम्ही तुमचे स्वतःचे निष्कर्ष काढू शकता. सोबत राहिल्याबद्दल धन्यवाद.